सिटी गेली हा. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. तर आपण बोलत होतो राजन गवस सरांनी लिहिलेली जी प्रस्तावना आहे ती मी वाचत होतो. सवळा ही विठ्ठल खिलारी यांची पहिलीच कादंबरी आहे. ऊसतोड कामगाराच्या घरात जन्माला आलेल्या मुलाची ही करुण कथा त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून मांडलेली आहे. मुकदमाकडून दरवर्षीच उचल करायची, हंगामाला पाठीवर बिराड घेऊन उसाच्या फडात रक्त ओतायचं ही दरवर्षीची गोष्ट त्यांनी या कादंबरीतून सांगितलेली आहे. ऊन पाऊस सोसत कोयत्याच्या आधारावर आपल्या पोटाची आग विझवण्याचा प्रयत्न त्या नायकाचे आई वडील या कादंबरीतून करतात. यात त्या शिक्षण घेणारा जो विद्यार्थी जो नायक या कथेमध्ये दाखवलेला आहे त्याचे होणारे हाल या कादंबरीतून मांडलेले आहेत. असंख्य यातना सोसत कष्ट करीत शिक्षण घेणारा जो काही नायक याच्यामध्ये दाखवलेला आहे त्या नायकाविषयी जेव्हा तुम्ही वाचाल, ही कादंबरी जेव्हा वाचाल, तुम्हाला असं वाटेल की त्या नायकाच्या जवळ बसून आपण हे सगळं अनुभवतो आहे. तर अशी ही कथा या कादंबरीतून मांडलेली आहे. आणि कधी कधी गोरगरिबाची जी मुलं असतात कष्ट घेऊन शिक्षण घेऊन पुढे कुठेतरी स्थिर होण्याचा प्रयत्न करतात, परंतु पुन्हा एक जे आपली सामाजिक संस्था आहे किंवा शिक्षण पद्धती आहे किंवा भ्रष्ट व्यवहार आहे त्याच्यामुळे त्यांना परत त्याच मार्गाला जाण्याचे प्रोत्साहित करतात. असं ह्या कादंबरीतून मांडण्यात आलेलं आहे. तर ही जी कादंबरी आहे ती खूप प्रेरणादायी अशी कादंबरी आपले जे आजचे वक्ते आहेत त्यांनी लिहिलेली आहे. मी विठ्ठल खिलारी यांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना आपल्याशी चर्चा करण्यासाठी आमंत्रित करतो. वेलकम सर. नमस्ते. नमस्ते सर. नमस्कार नमस्कार. तर आपण चर्चा सर सुरू आता करू. मी डायरेक्ट सुरू का? हा, तुम्ही म्हणत असाल तसं करता येईल आपल्याला. नाहीतर तुम्ही हे केलं तर मला जास्त बोलता येईल असं. बरं, मी हरकत डायरेक्ट बोलण्यापेक्षा. हरकत नाही. तर थोडस तुमच्या हा. कौटुंबिक हो सर. परिस्थितीबद्दल आणि तुमच्या अ, गावाबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. तुमची थोडीशी अ, ओळख करून द्या. सर तर नमस्कार. मी विठ्ठल खिलारी. माझं गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शेनवडी. शेनवडी साधारणपणे 3,000 ते 3,500 लोकसंख्या असलेलं गाव. आणि जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या पटलावर मान, खटाव, आटपाडी, कवठे महांकाळ, जत, सांगोला हे जे तालुके आहेत ते साधारणपणे दुष्काळाच्या खाईत म्हणजे बाकीचा महाराष्ट्र जर बघितला आपण जरी पाण्याच्या खाली गेला तरी सुद्धा इथं पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष असतं. म्हणजे दुष्काळ हा 5वीला पुजलेला आहे. आणि त्यामुळं इथल्या लोकांचं जो व्यवसाय आहे किंवा पोटासाठी जे वणवण आहे ते त्यांच्या काय म्हणूया आपण ते जन्मताच सटवीनं बाही लिहिलेले आहे. आणि त्यामुळं त्यांना ऊसतोडीसाठी किंवा वसईला माती कामासाठी किंवा मेंढपाळ म्हणून किंवा एखाद्याच्या सदन भागात चाकरी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना काय करायचं सामोरे जावं लागतं आणि त्यांना याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन गोष्टी प्रकर्षानं जास्त प्रमाणात असतात. कोणत्या? तर एक ऊसतोडी आणि दुसरं मेंढी किंवा शेळी पालन. आता साधारणपणे विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की सगळ्यात जास्त जो समाज आहे ह्या भागातला आता थोड्याशा प्रमाणात कमी झालेलं आहे ते प्रमाण. पण पूर्वीच्या काळी जर बघितलं तर आपण तर ह्या उदरनिर्वाहाचं दुसरं कोणतंही साधन नसल्यामुळं 70% समाज हा ऊसतोडीसाठी जायचा. मग कराड असेल, सांगली असेल, सातारा असेल, पुन्हा कोल्हापूर असेल, त्या सगळ्या भागात किंवा कुंडल असेल अशा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी कारखान्यांवर हा समाज जाताना आपल्याला दिसतो. मग त्यामध्ये उचल करून ट्रॅक्टरच्या माध्यमातून जाणं असेल किंवा उचल करून वेगवेगळ्या लोक आपापल्या सोयीनुसार जाताना दिसतात. पण
त्या अर्थानं जर हे सर्व त्यांचं आयुष्य बघितलं तर इतकं भयानक आहे की त्यांच्या मग पाठीमाग आई वडील असतील म्हातारे, किंवा त्यांची मुलं असतील, किंवा त्यांची काही शेती असेल, किंवा काही पशुधन असेल, ह्या सर्वांचं जर बघितलं तर ह्या ऊसतोड कामगारांचे जर हाल होतात, पण त्यांच्याबरोबर ह्या सगळ्यांचं सुद्धा काय हाल आपल्याला झालेलं दिसतं. म्हणजे अशा ह्या सगळ्या बिकट परिस्थितीत ह्या सगळ्या मानदेशामध्ये हे माझं शेनवडी गाव आपल्याला असलेलं दिसतं. तुमची शैक्षणिक वाटचाल कशी झाली? कारण की ऊसतोड कामगार म्हटल्यानंतर 6 महिने तिकडे 6 महिने गावात अशा पद्धतीने होत असताना, अर्थात त्या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे, परंतु तुमच्याकडून तुमच्याकडून ऐकण्यात आम्हाला जास्त आनंद होईल. म्हणजे काय कसा अनुभव होता थोडक्यात? सर आता काय आहे, साधारणपणे एक दुसरी तिसरी पर्यंत मी आजी आजोबांजवळ राहायचो. पण त्यानंतर आजी आजोबांनी मला तिथं ठेवून घेण्यासाठी नकार दिला. आणि मग आई वडिलांच्या समोर प्रश्न उभा राहिला की आता एक तर पोराला उसाला घेऊन जायला पाहिजे, नाहीतर दुसरी गोष्ट कुठेतरी त्याची सोय करायला पाहिजे. तर त्या काळात हॉस्टेलला वगैरे ठेवणं इतक्या लहान वयात त्यांना परवडण्यासारखं नव्हतं, किंवा त्यांच्या बुद्धीला पटण्यासारखं नव्हतं. जसं आपण म्हणतो की बाबा धनगराला त्याच्या लेकरापेक्षा मी प्रिय, तशा पद्धतीनं शाळेपेक्षा किंवा पुढं त्याचं काय होईल त्याच्यापेक्षा त्याची आताची स्थिती काय आहे, की आताच्या स्थितीत त्याची जे काय म्हणूया आपण एक सुरक्षितता ही महत्वाची आहे. आणि त्या ह्यानं अनुषंगानं मग त्यांनी निर्णय घेऊन मग असं कुणाच्या तरी ओळखीनं किंवा शेजाऱ्यांच्या घरी ठेवणं, किंवा अशा पद्धतीनं हे होतं. मग साधारणपणे 3री ते 10वी पर्यंत मी आमच्या एका शेजाऱ्याच्या घरी राहायचो. जोपर्यंत ऊसाचा सीझन आहे, किंवा ते 6 ते 7 महिने आहेत, तोपर्यंत मी त्या आमच्या जे शेजारी आहेत त्यांच्या घरी मी असायचो. आणि साधारणपणे काय व्हायचं की बऱ्याच अंशी शेजाऱ्यांच्यात राहत असल्यानंतर जे घरचं वातावरण आणि शेजाऱ्यांचं वातावरण किती जरी झालं, आपल्या जवळचा जरी पाहुणा असेल आणि आपण त्याच्या घरी गेलो तरी थोडंसं आपल्याला कसं होतं की आपण आपल्या मनात तशा पद्धतीने मग किती जरी झालं, म्हणजे त्या शेजाऱ्यांचं एकदम माझ्या बरोबरचा जो व्यवहार होता अतिशय चांगला होता. पण शेवटी काही कारणास्तव किंवा काही बंधनाच्या ह्याच्यामध्ये अडकून त्या ह्याला जे आपल्या कुटुंबाचं जे स्वातंत्र्य आहे ते तिथं तितक्या पद्धतीनं ते स्वातंत्र्य मिळायचं नाही. म्हणजे त्यांनी जेवणाच्या बाबतीत असेल किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या बाबतीत असेल त्यांनी सहकार्य केलं. पण शाळेच्या बाबतीत कधी कधी काय व्हायचं की एखादं दुसरं काम घरी आलं की शाळा मला थोडीशी बुडवायला लागायची, किंवा बाजूला शाळेत ठेवायला लागेल. जाण्यासाठी थोडासा मज्जाव व्हायचा. म्हणजे अशा पद्धतीने रडत काढतो. आणि त्यावेळी माझ्या मनात एक ठिणगी पडली की बाबा एवढं सगळं जर आपण सहन करत असू आणि एवढं जर आपल्या आई वडिलांची इच्छा असेल तर कमीत कमी आपल्याला 10वी पास तरी व्हायचंच आहे. म्हणजे तसं साधारण बघितलं तर माझ्या कुटुंबाचा इतिहास बघितला तर 10वी पास होणारा किंवा 10वीच्या नंतर शिक्षण घेणारा मी पहिलाच. अशी ही सगळी एकूण शैक्षणिक परिस्थिती किंवा 10वी पर्यंत हे सगळं शिक्षणाचं आहे. त्यानंतर पुढं 11-12वीला मी कमवा शिकायला साताऱ्याला ऍडमिशन घेतलं. मग तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर तिथला तर काळ अतिशय भयानक. म्हणजे सकाळी 7 ते 11 कॉलेज असायचं. 11 नंतर हॉस्टेलला येऊन जेवण वगैरे करून इकडे तिकडे थोडंफार करोस्तोपर्यंत 2 वाजायच्या. आणि 2 ते 7 त्या कमवा शिकाच्या माध्यमातून काय करायला लागायचं, काम करायला लागायचं. आणि त्या मोबदल्यात 5 तासाच्या मोबदल्यात आम्हाला जेवण राहणं हे फ्री असायचं. किंवा काय म्हणा हॉस्टेलची कुठल्याही पद्धतीची फी नाही, किंवा ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि वर्षातून एक ड्रेस मिळायचा, एक बनियन मिळायचं, आणि बस ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्या बदल्यात आम्हाला काय करायला लागायचं, 5 तास काम. पण ते इतकं अंगवळणी पडलं की असं वाटायचं की ते त्या संस्थेचं किंवा त्या कमावशिकाचं काम नसून हे आपल्या कुटुंबाचं काम आहे. आणि इतके वातावरण तिथं चांगलं की
सगळ्याच गोष्टी म्हणजे साधारणपणे इथं गावात असताना वाचनाची आवड होती. वाचनाची आवड असल्यामुळं वेगवेगळी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करायचो. पण इथं पुस्तकं उपलब्ध व्हायची नाही. म्हणजे एकदम इतकं खेडगाव, पेपर जरी येत असेल, तरी पेपर सुद्धा समजा साधारणपणे सकाळी पेपर यायचा, तर तो पेपर यायचा 10-11 वाजता. म्हणजे बाहेरून ज्या एसट्या येतात, त्या एसटीतून. आणि एका दिवशी जर नाही आला, तरी ते दुसऱ्या दिवशी तो पेपर यायचा. म्हणजे सगळी एकूण अशी परिस्थिती गावची. आणि त्या परिस्थितीमध्ये साताऱ्यात गेल्यानंतर एकूण एक पेपर वाचायला मिळायचा. वेगवेगळी मासिकं वाचायला मिळायची आणि आपल्याला जे हवं आहे, ते कुठलंही पुस्तक तिथं सहजरित्या त्या लायब्ररीच्या माध्यमातून उपलब्ध व्हायचं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळं तो कामाचा असणारा सगळा काय म्हणू आपण ताण. म्हणा किंवा या सगळ्यातून असं वाटायचं नाही की आपल्याला काहीतरी काम लागतंय किंवा कष्ट करावे लागतात किंवा तो त्रास होतो. असं काही वाटायचं नाही आणि एकदम सगळं खेळीमेळीचं वातावरण असायचं. पण काय व्हायचं की जो काम करून घेणार आहे, तो जरा वेगळ्या गोष्टी करायचा. म्हणजे समजा एखाद्या मुलाला त्या मुलाकडून नाश्ता घेणं, चहा-पाणी घेणं आणि मग त्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी कामाला लावणं. त्या चांगल्या ठिकाणी एखादा कामाचा माणूस असेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी लावणं. आता मी तिथं गेल्यानंतर मला पहिल्यांदा ड्युटी मिळाली ती लायब्ररीत आणि मला इतका आनंद झाला, की ती पुस्तकं बघण्यात आणि हे कधी 5 ते 7 कधी वेळ गेलेला मला काय कळायचंच नाही. म्हणजे वेगवेगळी पुस्तकांची कव्हर बघणं आणि तो वाचनाचा छंद आणि त्याच वेळेबरोबर तिथं लायब्ररीमध्ये दुटी मिळणं. मग ती कव्हर बघणं, कधी-कधी काम करत असताना तो त्यात मनाची जडणघडण होत गेली आणि त्यावेळी एक मनात असे काय म्हणू ऊर्जा निर्माण झाली, की बाबा आपल्याला काहीतरी पुढं शिकता येईल किंवा पुढं शिकायला पाहिजे. म्हणजे एवढ्या सगळ्या आई-वडिलांच्या त्रासातून, आपल्या त्रासातून जर आपण नाही शिकलं, तर ते काय म्हणूया आपण काही एक उपयोगाचं ठरणार नाही. आपल्या नशिबाला सुद्धा आपण काय करतोय, की डावलतोय. अशा पद्धतीचं काहीतरी होईल, अशी एक मनात खंत असायची आणि त्या ह्यानं एक डबल ऊर्जा एनर्जी मिळायची आणि मिळायची. त्यातून उर्मी जागृत व्हायची. आणि नाही. आजही मी जर कर्मवीर अण्णांचा जर पुतळा बघितला, आता सुद्धा मी कर्मवीर अण्णांचं नाव काढलं तर माझ्या अंगावर शहारे येतात. म्हणजे जर पुतळा जरी बघितला, तरी मला असं इतकं वेगळं फील होतं, की बास म्हणजे अ, तो माणूस इतका अचाट माणूस होता, की बास. म्हणजे त्या माणसाविषयी वाचल्यानंतर किंवा त्या माणसानं जी माझ्यासारखी अनेक बऱ्याच अंशी तिथं सोलापूर जिल्ह्यातील जास्त विद्यार्थी असायचे. हं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची जर परिस्थिती ऐकली, तर मला असं वाटायचं, की आपलं दुःख किंवा आपली परिस्थिती यांच्या तुलनेत नगण्य आहे. आणि मग त्या माणसाचा हेवा वाटायचा, की त्या जर माणसानं ही कमवाशिकासारखी योजना जर सुरू केली नसती किंवा हे कमावशिकाचं हॉस्टेल नसतं किंवा कमावशिकाच्या ह्याच्या माध्यमातून जेवणाची सोय नसती किंवा शिक्षणाची सोय नसती, तर कदाचित अनेक कुटुंब किंवा अनेक विद्यार्थी असे उद्ध्वस्त झाले असते आणि कुठेतरी ऊस तोडण्याला, माती कामाला किंवा अनेक चोऱ्या-माऱ्या करणे किंवा गुंड, मवाली ह्या पद्धतीने सगळ्यांची जडण-घडण झाली असती. पण एका वेगळ्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी जी सगळं ते हॉस्टेल उभं केलेलं होतं किंवा ती कमावशिकाची सोय केलेली होती. म्हणजे ज्यांना कोणाला परिस्थितीच्या ह्याच्यानुसार शिकता येणार नाही किंवा परिस्थितीमुळं त्याच्या शिकण्याला मज्जाव होईल किंवा अडसर निर्माण होईल. अशा पद्धतीच्या लोकांसाठी ती कमावशिका एक काय म्हणूया वरदान असल्यासारखं आहे. नशिबात हां, हां. नशिबाचं दरवाजा म्हणूया. म्हणजे त्या हं. दरवाज्यातून तुम्ही आत गेला तर तुमचं नशीब उजळेल नशीब अशा बदलू शकतं. पद्धतीची मग ते करत असताना जेव्हा तुम्ही लायब्ररीत तिथे काम करत होतात, त्या लायब्ररीमुळे हां. तुम्हाला ती पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली का अजून काही प्रेरणा होती? का पुस्तक लिहावं वाटलं तुम्हाला असं? हां, सर. आता हा चांगला प्रश्न आहे. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की लिहिण्याची प्रेरणा. अ, मी ज्यावेळी त्या शेजाऱ्यांच्यात राहायचो, तिथं पण तशीच परिस्थिती होती. म्हणजे जेवणाच्या बाबतीत किंवा वागवण्याच्या बाबतीत मला अतिशय चांगलं म्हणजे जसं कुटुंबामध्ये जसं आपल्याला वागणूक मिळते, तशा पद्धतीने वागणूक मिळायची. पण जरा थोडंसं कामाच्या बाबतीत जर बघितलं, तर काम अतिशय करायला लागायचं त्या 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 ठिकाणी. आणि मग काम करत असताना त्यांच्या घरी एक फिलिप्स कंपनीचा रेडिओ होता. आणि मग मला अशी सवय लागली, की घरी मी 7 वाजता उठायचो, पण तिथं मी 5 वाजताच उठायचो. 5 वाजता
वाजेपर्यंत 5:50ला मी रेडिओ लावायचो आणि 5:55 बरोबर ते संगीत वगैरे लागायचं. जी पहिली सभा त्यांची सुरू व्हायची. ते जे संगीत आहे ते सुरू व्हायचं आणि त्या 5:55 पासून ते रात्री 11-12 वाजेपर्यंत मी रेडिओ ऐकायचो. आणि मग रेडिओ ऐकत असताना मग वेगवेगळ्या नभोनाट्याच्या मालिका असतील किंवा अ, वेगवेगळे कार्यक्रम असतील. हे सगळं मला तोंडपाठ कधी कुठला कार्यक्रम लागतो किंवा कोण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतंय किंवा अ, बलदेवानंद सागर म्हणजे जे संस्कृतच्या बातमी देणारा जो आहे, त्या ह्या सगळ्या गोष्टींचं मला इतकं हे झालं की मला झोपेत जरी तुम्ही विचारलं, तरी मी ते सांगू शकेन. आणि त्याच दरम्यान मला वाटतं मी 7वी ला वगैरे असेन. त्यावेळी रेडिओवर चितेवरच्या कळ्या नावाची वसंत गायकवाडांची जी कादंबरी आहे, ती कादंबरी लागायची आणि त्या कादंबरीची जी नायिका होती म्हणजे स्त्री पात्र आहे आणि ती नायिका तिचं जे सगळं जगणं किंवा ते सगळं हाल-अपेष्टा, ते सगळं भोगणं, हे सगळं त्या कादंबरीच्या माध्यमातून क्रमशः लागायचं आणि मला वाटतंय गुरुवारी सकाळी प्रभातीचे रंग नावाचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्या कादंबरीचं वाचन केलं जायचं. आणि मला वाटतं मीना मिस्त्री नाईक ह्या त्या कादंबरीचं क्रमशः वाचन करायचं आणि त्या इतक्या चांगल्या शैलीमध्ये निवेदन करायच्या की इतकं जबरदस्त असं वाटायचं की जसं तुम्ही म्हणला की सवळा वाचत असताना नायक आपल्या शेजारीच बसलेला आहे का काय असं वाटतं. तशा पद्धतीनं ती जी नायिका आहे, ती नायिका अशी आपल्या समोरच सगळं ते घडतंय. म्हणजे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या समोरच घडतंय की काय, अशा पद्धतीची सगळी परिस्थिती. आणि मग त्या कादंबरीने इतकं झपाटून गेलो, की आमच्या शाळेची जी लायब्ररी मी सगळी चाळली. पण तिथे इसापनीती असेल किंवा लहान मुलांच्या गोष्टी असतील, अशा पद्धतीची सगळी पुस्तकं. पण कथा असेल, कादंबरी असेल किंवा वैचारिक असेल किंवा चरित्र, आत्मचरित्र असं कुठल्याही पद्धतीचं त्या लायब्ररीत मला काही भेटलं नाही. आणि मग त्यातून एक वाचनाची तीव्रता मनात झाली आणि जे काय भेटेल ते वाचायला लागलो. कधीतरी एखाद्या पेपरामध्ये एखादं सदर आलं किंवा एखादा लेख आला, चांगला वाटला, त्या पद्धतीचा वाटला, तर ते मी त्याची कात्रणं वगैरे काढून ठेवायचो. आणि मग ही वाचनाची जी तीव्रता आहे, ती ज्यावेळी मी सातारला ऍडमिशन घेतलं, त्यावेळी पण मी पूर्ण लायब्ररी बघितली. म्हणजे जर काम करत असताना मी ज्यावेळी गेलो, त्यावेळी पहिल्यांदा काम काय होतं, की ज्या पुस्तकांमध्ये धूळ साचलेली आहे त्या कपाटांमध्ये, पुस्तकं काढायची, ती पुस्तकं व्यवस्थित साफ करायची, ते कपाटाचा कप्पा साफ करायचा आणि ते पुस्तकं तिथं आहे तशी ठेवून द्यायची. मग हे काम असताना मला असं वाटलं, की बाबा आपण हे काम करतोय, तर प्रत्येक पुस्तक आपण ते व्यवस्थितरित्या पुसतोय किंवा व्यवस्थितरित्या पुसून आपल्याला ठेवायचं. तर ती कादंबरी आपल्याला मिळते का? हे बघण्याचा मी प्रयत्न केला. पण त्या ह्या लायब्ररीमध्ये सुद्धा मला ती कादंबरी मिळाली नाही. पण त्यानंतर मी डी.एडला ऍडमिशन घेतल्यानंतर मी आमच्या सरांना, मराठीच्या सरांना म्हणलं, की बाबा मला अशा-अशा नावाची कादंबरी पाहिजे आणि त्या सरांनी मिळवून दिली. तर ती पण इतकी जीर्ण झालेली कादंबरी होती, की वाचताना असं वाटायचं, की पान पलटताना सुद्धा पान त्याचं तुटतंय काय? अशा पद्धतीने. आणि मग त्यावेळी मला ती डी.एडला गेल्यानंतर ती कादंबरी वाचायला मिळाली. म्हणजे अ, आणि मग त्यानंतर म्हणजे इतकी सगळी पुस्तकं वगैरे वाचली आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं, की हळू आपल्याला काहीतरी अशा पद्धतीने लिहायला पाहिजे. आणि मग त्यानंतर मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डी.एड करत असताना तिथं वेगवेगळं कार्यक्रम व्हायचे. कवी संमेलन असतील किंवा ग्रामीण साहित्य संमेलन असतील किंवा व्याख्याने असतील किंवा कथाकथनाचे कार्यक्रम असतील. आप्पासाहेब खोतांचं कथाकथन ऐकायसाठी आम्ही 2 वेळा 9 चालत म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर 7 वाजता कार्यक्रम होता. साधारणपणे 5:30 पासून ते आम्ही 7:30 वाजेपर्यंत चालतच होतो. 8-10 किलोमीटर आम्ही ते अंतर सगळं चालून गेलो. म्हणजे त्यावेळी तिथून एसटीची वगैरे सोय नव्हती तिथं जाण्यापर्यंत. म्हणजे एसट्या वगैरे त्या वेळेत उपलब्ध नव्हत्या. म्हणून आम्ही सगळे 6 जण आमचा ग्रुप होता 6 जणांचा. मग त्या सगळ्यांना ह्या पद्धतीची आवड होती आणि मग तसं चालत गेलं. मग अशा कथन ऐकताना किंवा वेगवेगळे कवितेचे कार्यक्रम ऐकताना, साहित्य संमेलनं बघत असताना, तिथले कार्यक्रम बघत असताना, वेगवेगळी पुस्तकं वाचत असताना, मग असं कुठेतरी मनात येऊन गेलं, की बाबा ही सगळी जी गोष्ट आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा ह्या सगळ्या कविता आहेत, म्हणजे आपल्या आसपास जी लोकं आहेत किंवा जी पात्र आहेत, ती पात्र ह्या ह्याच्यात मध्ये अवतरलेली आहेत आणि मग आपण सुद्धा
आपल्या आजूबाजूला बघत असताना अनेक अशा घटना घडतात आणि त्या पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि मग साधारणपणे 2011ला आमच्याच शेजारी एक महिला आहे आणि ती इतकी काय म्हणू आपण कष्टातून तिचं कुटुंब जगवत आहे. तिचे 2 मुले आहेत, 1 मुलगा आहे आणि नवऱ्याचे किंवा सासरकडचे तिला जरा थोडे त्रास देत आहेत. तर ती भावाच्या तिथं राहायला आलेली वगैरे आहे. आणि त्याच वेळी काय होतं, की तिनं ₹2000 म्हणजे 500च्या 4 नोटा एका डब्यात ठेवलेल्या असतात. पण तिला वाटते की मग तिच्या पुन्हा आत्महत्येपर्यंत नैराश्य आहे ते आत्महत्येपर्यंत जातं. पण त्यावेळी आम्ही सगळे तिला त्यापासून परावृत्त करतो आणि मग त्यावेळी संध्याकाळी मी झोपत असताना माझ्या लक्षात आलं, की बाबा ह्याच्याविषयी जर आपण कथा लिहिली तर काय होईल? आणि मग रात्री 9ला बसलेलो. मी सकाळी पहाटे बघितलं तर 4:30-5 च्या दरम्यान ती माझी 4 नोटा नावाची कथा लिहून पूर्ण झाली. म्हणजे लिखाणाची पहिली सुरुवात त्या 4 नोटापासून किंवा त्या प्रसंगापासून मी सुरुवात केली. पण हा प्रसंग चितारण्याची किंवा लेखणीतून उतरण्याची ही जी सगळी ताकद आहे, ती मला त्या रेडिओच्या माध्यमातून असेल किंवा साताराच्या ग्रंथालयात वाचलेली पुस्तकं असतील किंवा डी-एडला असताना वाचलेली पुस्तकं असतील, वेगवेगळे बघितलेले कार्यक्रम असतील किंवा साताऱ्यासारख्या ठिकाणी ग्रंथ महोत्सव भरला जातो. त्या ग्रंथ महोत्सवामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम ऐकत असताना म्हणजे मला तिथली एक आठवण सांगता येईल चांगली, की आपले गीतकार काय नाव त्यांचं? हं, आता तोंडात होतं नाव, पण आता ते आठवत नाही. पण त्या गीतकारांनी असं सांगितलं, की "नका सोडून जाऊ रंगमहाल" ही लावणी मला व्ही. शांतारामांनी लिहायला सांगितली होती आणि ती लावणी लिहायच्या अगोदर मी 250 गाणी लिहिली. पण 250 गाणी लिहिली, एकही गाणं व्ही. शांतारामांना पटलं नाही आणि त्यानंतर झोपायला लागल्यानंतर मला ते आठवली आणि मी ती लिहून काढली तिचा मुकडा आणि फोन लावला व्ही. शांतारामांना आणि ती मुकडा ऐकवला. तर त्यावेळी व्ही. शांताराम म्हणले, की "आतापर्यंत तुझं मी कुठं गहाण ठेवला होता." म्हणजे एका गाण्यासाठी चित्रपटाच्या 250 ते 300 गाणी म्हणजे ही कुठल्या पद्धतीची प्रतिभा आहे. इतकी अचाट प्रतिभा असणारं माणसं, त्या माणसांना प्रत्यक्षात मला ऐकता आलं किंवा त्यांच्या जवळ जाता आलं आणि मग ती जी ऊर्जा आहे, ती सगळी ऊर्जा माझ्यामध्ये अ, आली आणि तिथून मग कधीतरी वाटलं, की बाबा आपल्याला लिहायला पाहिजे. म्हणजे ही सगळी लिहिण्याची जी हे आहे, ती एक कारण असं सांगता येणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल, तर लिखाणाच्या किंवा वाचनाच्याकडे मला ओढण्याचं, तर रेडिओ हा सगळ्यात माझ्या जवळचा अतिशय काय म्हणू आपण, मित्र ठरला किंवा एक सखा ठरला. ही कादंबरी मी जेव्हा वाचायला घेतली तेव्हा मला दिवाळीत घेतली ऍक्च्युली वाचायला. तेव्हा थोडा वेळ मिळत नव्हता. मी हां, थोडी वाचली 1-2 पानं. नंतर एक दिवस मी हां, सकाळी हां, रविवारी जी हातात घेतली, ती संपवूनच हां, लिहून दिली. म्हणजे एकदा तुम्ही वाचायला घेतल्यानंतर तुम्हाला जी इच्छा होती, की आता पुढे काय होईल? आता पुढे काय असेल? ती उत्सुकता या पूर्ण हां, हां, कादंबरीत तुम्ही मेंटेन केलेली आहे किंवा ती चित्रवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मला आवडलेला आहे ते समर्पण. ही कादंबरी तुम्ही कोणाला समर्पित केलेली आहे तिथे लिहिलेलं आहे. आपल्या थानाचं दूध हां, उसाच्या सवळ्यावर बसून अ, पाचटीत पिळणाऱ्या आईस समर्पित केलेली आहे. म्हणजे हे शब्द असे अंगावर शहारे आणणारे आहे. तर हे मला खूप आवडलं हां, याच्यामधलं. हां, हां, मला एक प्रश्न याच्यात विचारायचा होता, की हां. नायकाचं नाव तुम्ही कसं ठरवलं? म्हणजे काय कसं ठरवलं ते नायकाचं नाव? म्हंकाळी. हं, हां. सर आता साधारणपणे आपण बघतो, की जर पूर्वीच्या काळची नावं म्हणजे अलीकडली नावं तुम्ही जर बघितली ह्या 2005 पासून किंवा 2000 पासून पुढची नावं. जरा काय झालेलं आहे, की पूर्वीच्या काळी माणसांच्या घरामध्ये टीव्ही वगैरे नसायचा किंवा काय. सगळ्यात जास्त मनोरंजनाचं साधन काय आहे? तर रेडिओ. रेडिओच्या नंतर वाचन. हां. तर अलीकडे काय झालं, की मनोरंजनाची साधनं भरपूर झाली आणि जसा टीव्ही आला, तसं जे आपल्या काय राज्याची संस्कृती म्हणा किंवा ह्या थोड्याशा कुठेतरी मागे पडत चालल्या आणि वेगळी संस्कृती आपल्या घरामध्ये किंवा माणसांच्या मनामध्ये, समाजामध्ये शिरकाव करताना आपल्याला दिसते. आणि ज्यावेळी
आपण एखादं मूल आपल्या घरात जन्माला येतं आणि ती नाव ठेवत असतो. म्हणजे साधारणपणे माझ्याच जर नावाचा विचार केला, तर माझं नाव ठेवत असताना आमच्या आईची आजी म्हणजे माझी पणजी, ती काय म्हणली, की असं वेगळं नाव ठेवायचं. आपल्याला देवादेकाचं वगैरे नाव ठेवायला पाहिजे. म्हणजे नाव सुद्धा तुमचं काहीतरी तुमच्या पूर्वजांचं किंवा नावाचा एक वेगळा अर्थ असतो. पण अलीकडं आपल्याला तसं दिसत नाही. मालिकांची नावे ते रिया आणि वगैरे किंवा काय वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीची नावं आपल्याला बघायला मिळतात. पण जी पूर्वीच्या काळची नावं आहेत, महादेव असेल, विठ्ठल असेल किंवा अ, धुळोबा असेल, दर्याप असेल, म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीची आपल्याला नावं बघायला मिळतात. म्हणजे ह्या नावाचा इतिहास किंवा ह्या नावाला वेगळा अर्थ असतो किंवा ह्या सगळ्या पद्धतीने. तशा पद्धतीने जे मंकाळी जो ह्याचा नायक आहे या कादंबरीचा, तो मंकाळी म्हणजे काय आहे, तर की आपल्या वेगवेगळ्या देवदेवता आहेत, ठीक नाही? तर त्या देवदेवतांच्या आहे ना किंवा आपल्या अतिशय जवळचा म्हणजे बघा तुम्ही एखादी गोष्ट किंवा काय म्हणूया आपण विमान काय आपल्या जवळच नसतं. आपल्याला क्वचित प्रसंगी बघायला मिळतं. म्हणजे हजारातून एखादा माणूस विमान बघू शकतो. पण तेच जर विमान असं आपण काय म्हणूया आपल्या डोक्यावरून चाललं, तर आपल्याला एक वेगळी काय म्हणू उत्सुकता असते. आणि तशा पद्धतीने. पण जर सायकल बघितली, तर सायकल आपल्या सगळ्या पूर्ण जिव्हाळ्याची असते. म्हणजे आपल्या रोजच्या काय म्हणू जीवनाशी वापरातली. तिचं नातेसंबंध असतात. तशा पद्धतीनं हा मंकाळी सुद्धा मंकाळी धुळोबा असेल, धुळोबाचंच नाव मंकाळी. म्हणजे ही जी सगळी देवदेवता आहेत, ते आपले पूर्वज आहेत आणि ते आपल्या अतिशय जवळचे असतात किंवा त्याच्याविषयीची आपली मतं किंवा त्यांच्याविषयी असणारी जाण किंवा त्यांच्याबरोबर असणारी आपली कनेक्टिव्हिटी ही अतिशय जवळची असते. आणि म्हणून जर कादंबरी वाचत असताना ते पात्र तुम्ही जसं म्हणला ना, की मी त्या पात्राच्या शेजारी बसून ते सगळं अनुभवतोय किंवा बघतोय किंवा मला तसं दिसतंय. तर ही सुद्धा एक त्या आपल्या जे पात्राचं नाव आहे, त्या नावाची सुद्धा थोडीफार त्याच्यात ताकद आहे, की जर कादंबरीच्या आशयाचा तर आहे तर आहे, पण नावाचं सुद्धा कुठेतरी आपल्याच जवळचा कोणतरी आहे. पण तिथं जर वेगळं नाव असतं तर त्याला इतकं हे राहत नाही म्हणजे काय म्हणू आपण आत्मीयता वाटत नाही त्या नावाविषयी. म्हणून ते सगळं त्या नावाचं ते प्रयोजन. सर्व श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की सरांची जी कादंबरी आहे त्या कादंबरीला आधार सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान बोरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली तर्फे राज्य स्तरावर देण्यात येणारा उत्कृष्ट नवोदित साहित्य पुरस्कार 10 नोव्हेंबर मध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल सरांचं हार्दिक अभिनंदन. मला असं विचारायचं आहे की या माध्यमातून कुठकुठल्या जसं तुमच्या पुस्तकाला सध्या राजन गवस सरांनी प्रस्तावना लिहिली आहे तसं अजून कुठल्या साहित्यिकांशी तुमचा संपर्क आलेला आहे किंवा तुम्ही कुठल्या लोकांना भेटलात तुम्हाला काय वाटलं त्यांच्याशी भेटून? सर राजन गवस सर तर काय म्हणूया की माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय किंवा अतिशय जवळचं कोणतरी असल्यासारखं म्हणजे जसं आपले आई वडील आहेत तसंच त्यांची सुद्धा इतकी कनेक्टिव्हिटी माझी आणि त्यांची आहे की तुम्ही जर माझा व्हॉट्सअपचा डीपी बघितला तर तुम्हाला सर दिसतील किंवा फेसबुकचं माझं तुम्ही हे बघितलं तरी सुद्धा तुम्हाला सर दिसतील. म्हणजे सरांनी मला उभं केले. म्हणजे एक काळ असा होता की माझ्यावर वेगळ्या आता ते माझ्या कदाचित दुसऱ्या कादंबरीच्या अनुषंगाने तशा पद्धतीने काहीतरी येईल ती पुढं. पण असा एक प्रसंग आला होता की त्या प्रसंगात मला अतिशय म्हणजे इतकी भयानक परिस्थिती झाली होती की त्या परिस्थितीमध्ये सरांनी स्वतः म्हणजे असं काय म्हणूया आपल्या विद्यार्थ्याशी अलीकडल्या काळात जर तुम्ही बघितलं तर इतकी कनेक्टिव्हिटी शिक्षकांची राहत नाही. पण त्या काळात काय झालेलं की मला ऊसतोडीला जायची परिस्थिती माझ्यावर उद्भवलेली. तर सरांनी काय सांगितलं की तुझ्या वाटणीचं जे 40,000 आहेत ते मी तुला देतो आणि तू काय कर इथं सोडून जाऊ नको किंवा ही कंटिन्यू कर एम आणि जर मुकदम तसं म्हणायचं असेल तर मी उद्या 11 वाजता माझ्याकडे येईल 40,000 घेऊन जा. म्हणजे अशा पद्धतीनं जी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे एकदम काय म्हणूया आपल्या नाजूक क्षणामध्ये जी एक काय म्हणूया आपण
की आपल्याला जी भावनिक आधाराची गरज असते, ती आधाराची जी गरज आहे, मी सरांच्याकडून अशा अनेक गोष्टींमध्ये ती माझी गरज पूर्ण झालेली आहे. आणि दुसऱ्या साहित्यिकांचा म्हणाल तर अनेक म्हणजे आप्पासाहेब खोत असतील, नंदकुमार मोरे असतील, अ, परत आमचे शिंदे सर असतील, अनेक फमू शिंदे असतील, इंद्रजित भालेराव सर असतील. कालच मला श्रीकांत देशमुख सरांचा फोन आला. लोळण पुढे वगैरे त्यांचं जे पुस्तक आहे. जे एक चांगल्या अधिकार पदावर सरकारच्या ह्याच्यामध्ये कार्यरत असताना सुद्धा एवढं चांगल्या पद्धतीने त्याने लेखन केलेलं आहे. आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी माझ्याशी संवाद केला, की पुस्तकाच्या त्या मागच्या ब्लर्बच्या संदर्भात जर तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो ब्लर्ब वाचून दाखवला, तो ब्लर्ब त्यांनी कादंबरी हातात मिळाल्यानंतर ब्लर्ब वाचला आणि सर त्यावरती भरभरून बोलले. म्हणजे एक 10 मिनिट ते सर बोलत होते. म्हणजे मला बोलताना सरांशी ऑकवर्ड फील होत होतं, की म्हणजे इतक्या मोठ्या माणसाशी आपण कसं बोलायचं? म्हणजे फक्त मी हा, तू वगैरे अशा पद्धतीने त्यांना उत्तर देत होतो. पण तरी पण एक 10 ते 15 मिनिटं सर इतकं भरभरून बोलत होते आणि सर म्हणले, की पुन्हा आणि एकदा ज्यावेळी मी कादंबरी वाचीन, म्हणजे आता मला ती क्युरिओसिटी आहे, की बाबा कधी एकदा मी कादंबरी वाचून संपवते अशा पद्धतीची. कादंबरी वाचल्यानंतरही बोलतो. म्हणजे अशा अनेक लोकांचे मला आता कादंबरी त्यांच्या हातात मिळाल्यानंतर किंवा त्यांनी वाचल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने फोन आले. आता कादंबरीचं तुम्ही सांगितलेलं ही एक वेगळं आहे, की म्हणजे एक क्युरिओसिटी आहे, की बाबा पुढं काय घडतंय किंवा वेगळ्या ह्यानं बांधून ठेवते. पण वेगवेगळ्या समीक्षकांच्या नजरेतून जर बघितलं तर आतापर्यंत माझ्या कादंबरीच्या अनुषंगानं म्हणजे जे ग्रामीण भागातले शब्द आहेत किंवा ह्या मानदेशी बोलीतले जे शब्द आहेत, तर असे 200 ते 300 शब्द सापडतील. म्हणजे मला सांगितलेलं सांगतो मी. 200 ते 300 शब्द असे सापडतील, की जे काही शब्द लोप पावलेले आहेत आणि काही शब्द लोप पावण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे ह्या शब्दांचं जतन किंवा ह्या शब्दांना जीवित ठेवण्याचं काम जीवित ठेवण्याचं तुमची काम. कादंबरी करते. असं अनेक मला जाणकारांनी जे ह्यामध्ये दर्दे आहेत किंवा ज्यांचं वय आज 70 75 वगैरे ज्यांचं आहे, ज्यांनी इतकं साहित्य अनुभवलंय किंवा ह्या सगळा परिसर अनुभवलेला आहे. त्या लोकांच्या सुद्धा अशा प्रतिक्रिया मला येतात आणि अनेक काय म्हणूया शिक्षकांशी किंवा अनेक साहित्यिकांशी माझा अतिशय जवळनं संबंध आलेला आहे किंवा त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळतं किंवा आजही आपल्याला एखादी अडचण आली तर त्यांच्याजवळ आपण बोलून दाखवतो किंवा ते आपल्या अडचणीला उभं राहतात. म्हणजे ही सगळी मला जी देण आहे ती माझ्या लिखाणानं दिलेली आहे. म्हणजे बऱ्याच अंशी तुम्हाला काय केलं जातं, की तुमची क्वालिटी वगैरे बघितली. म्हणजे पैसा वगैरे तुमच्याकडे किती आहे किंवा ह्यानुसार तुम्हाला किंमत दिली जाते. पण माझ्या बाबतीत किंवा जी मला लोकं मिळाली आतापर्यंत भेटली, त्यांनी माझ्या लिखाणाच्या संदर्भानं किंवा वाचनाच्या संदर्भानं वगैरे माझी त्यांच्या विषयीची असणारी किंवा त्यांच्याबरोबरची असणारी कनेक्टिव्हिटी ही वाचनाच्या किंवा पुस्तकाच्या माध्यमातूनच झालेली आहे. मला वाटतं हीच तुमची प्रेरणा असेल, की अजून पुढे काहीतरी लिहावं असं तुम्हाला वाटत असेल. आता पुढे काय लिहिताय तुम्ही? कुठले विषय घेतलेले आहेत? सर आता माझा एक कथासंग्रह लिहून पूर्ण झालेला आहे. हं, एक 6 ते 7 व्यक्तिचित्रण लिहून झालेले आहेत. हं, एक कादंबरी आता 80-90 पानं लिहून झालेले आहेत हं. आणि 3 कादंबऱ्यांचा विषय माझ्या म्हणजे डोक्यामध्ये आहे. म्हणजे आता त्या पॉइंट किंवा त्या नोट्स जसं मला काय वेगळ्या त्या कादंबरीच्या विषयाच्या अनुषंगानं काय एखादी गोष्ट बघायला मिळाली, ऐकायला मिळाली, तर वाचायला मिळाली, तर मी त्याच्या नोंदी वगैरे करून ठेवायला सुरुवात केलेली. चला छान, छान. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सगळ्या कादंबरींसाठी. अ, एवढं सगळं करत असताना तुमची आई आवाज येतोय का? हं. हा येतो ना. आता येतोय हां. सर. एवढं सगळं करत असताना तुम्ही या कादंबरीमध्ये तुमचे आई-वडील किंवा तुमचे नातलग वगैरे यांचं सगळं चित्र रेखाटलेलं आहे. तर आता या हा. घडीला जेव्हा तुमची कादंबरी प्रकाशित झालेली आहे, लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, लोकं तुमची स्तुती करतायत, कादंबरीबद्दल तुम्हाला काही सांगतायत, तेव्हा तुमच्या आई-वडिलांच्या काय भावना आहेत? तुमचे आई-वडील काय म्हणतायत? सर आता म्हणजे कसं असतं, की साधारणपणे ज्यावेळी आपले आई-वडील आपल्या मुलाच्या विषयी विचार करत असताना, मुलाचं काहीतरी भलं व्हावं, हा एकमेव उद्देश त्यांच्या पाठीमागे असतो. म्हणजे ते कष्ट करतात किंवा इतकं सगळं त्रास सहन करत असतात किंवा
वेगवेगळ्या गोष्टींना अडीअडचणींना सामोरे जात असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्यांचं एकच ध्येय असतं की माझ्या मुलाचं, माझ्या पोराचं, माझ्या पुढचं व्यवस्थित व्हावं आणि चांगलं व्हावं किंवा अशा पद्धतीची एक एक मात्र तेवढी भावना असते. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय एवढं सगळं म्हणजे काय म्हणू आपण, पैसा कमवायचा आहे किंवा वेगळं काहीतरी करायचं आहे. अशा ज्या भावना असतात त्या कुठल्याही भावना नसतात. फक्त एकच असतं की माझ्या पोराचं चांगलं काहीतरी. वडिलांचा विचार केला. माझी आई 2010 ला वारली. तर आईचं सुद्धा एक स्वप्न होतं, की माझ्या मुलानं कुठेतरी मास्तर व्हावं. जास्तीत जास्त ग्रामीण भागाचा जर विचार केला म्हणजे 2000च्या साधारणपणे त्या काळात, तर मास्तरकीचं फॅड जास्त लोकांच्या डोक्यात होतं आणि मास्तरकी अशी होती, की जास्तीत जास्त लगेच नोकरीत लागणं किंवा अर्थार्जनाचं साधन म्हणून त्या ह्याच्याकडे बघितलं जायचं किंवा एक काय म्हणूया आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं साधन म्हणून त्या गोष्टीकडे बघितलं जायचं. तर तशा पद्धतीची आईची इच्छा होती म्हणून तिनं डी-एडला वगैरे ॲडमिशन घ्यायला लावलं. माझं डी संपलं आणि मग ह्या शासनाच्या सगळ्या उदासीन सगळी धोरणं जी आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या काय म्हणू आपण अटी, शर्ती वगैरे ह्या लागू झाल्या. सीईटी आली, कुठं ते आता काय म्हणूया आपण पोर्टल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण त्यावेळी असं काही नव्हतं. मी ज्यावेळी ॲडमिशन घेतलं त्यावेळी असं काही नव्हतं आणि त्यावेळी आईची मनोमन इच्छा होती की माझ्या मुलानं मास्तर व्हावं. पण तिच्या हयातीमध्ये ह्या गोष्टी झालेल्या नाहीत. पण ज्यावेळी माझं पुस्तक आलं आणि मी वडिलांच्या हातात दिलं, म्हणजे आजही मी आता तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण मी जनावरांचं शेण जर एका दिवशी बापूंच्या, वडिलांच्या नकळतपणे काढायला लागलो आणि जर वडिलांच्या लक्षात आलं, तर वडील मला शेण काढू देत नाही. आणि त्या दिवशी बरोबर पुस्तकं रात्री मी 10 वाजता घेऊन आलो कोल्हापूरवरून आणि सकाळ-सकाळी ज्यावेळी वडील शेण काढत असतात, त्यांच्या हातात पुस्तक दिलं. त्यावेळी त्यांच्या जो चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, म्हणजे आयुष्यात क्वचित प्रसंगी बघितलेला तो आनंद आहे. म्हणजे इतकं वेगळ्या पद्धतीचा तो आनंद होता आणि त्यानंतर साहित्य म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेनं सांगली शहरात माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठेवला होता. आणि त्या प्रकाशन सोहळ्याला मी वडिलांना घेऊन गेलो होतो. आणि त्यावेळी त्या सगळ्या लोकांनी काय केलं, की वडिलांच्या हस्ते म्हणजे माझ्या त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. म्हणजे त्यावेळी अक्षरशः सांगतो, की वडिलांच्या असं डोळ्यात पाणी आल्यासारखं. म्हणजे इतकं सगळा तो आनंद किंवा इतकं सगळं म्हणजे त्यांनी परत मला बोलून दाखवलं, "बास म्हणले आता मला आयुष्यात म्हणजे कुठली गोष्ट नको. जेवढं पण पाहिजे होतं ते सगळं मिळालं." आणि कधी-कधी वडील शेजारी असताना एखादा फोन आला आणि जर मी ते सगळं बोलत ऐकताना ते एक वेगळ्या कुतूहलानं म्हणजे त्यांना ह्या लिखाणातलं किंवा ह्या गोष्टीतलं काय कळत नाही. पण एक वेगळं कुतूहल असतं आणि त्या कुतूहलाच्या अनुषंगानं त्यांच्या जे चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते मी टिपत असतो. ते इतक्या आनंदाचं किंवा एवढ्या एक गर्वाचं असतात की बास आणि ती सगळं बघून एक कुठेतरी आपल्याला फील येतो की बाबा बास म्हणजे काहीतरी आपण किमान नोकरीच्या संदर्भानं नाही देऊ शकलो तरी ह्या अनुषंगाने तरी आपल्या वडिलांना आपण थोडं तरी का होईना पण आनंदाचे क्षण देऊ त्यांच्या शकतो. जगण्यात देऊ शकतो. ही एक अभिमानाची गोष्ट मला वाटते. म्हणजे अशा पद्धतीने सगळं ते हे आहे. मला वाटतं तुम्ही जेव्हा लहान होतात आणि तुमचे आई वडील जेव्हा ऊस तोडण्यासाठी जायचे आणि त्याला साधारण आता एक 20 एक हां, वर्ष झाले असतील समजा किंवा अजून मोठा काळ गेला असेल. आताही अजून बरेचसे कुटुंब हां, हां. ऊस तोडणीला जातात. बघतो आम्ही बऱ्याच वेळा ऊसाच्या तोडणीला किंवा कारखान्यावरती कामाला जातात. आता त्या काळामध्ये साधारण असा अंदाज करूया की 1000 एक कुटुंब असतील की जे अशा ऊस तोडणीच्या कामाला जातात आणि त्या सगळ्या 1000 कुटुंबांमध्ये जवळपास 1000 मुलं असतील असा आपण विचार करूया. त्या 1000 मुलांमधून हां, एक मुलगा काहीतरी शिक्षण घेण्यासाठी धडपड करतो आणि तो धडपड घेऊन कुठेतरी स्वतःला स्थिर करतो आणि या सगळ्या अडचणीवर मात करून आज कुठेतरी एक स्टेबल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय. तर ही खूप अभिमानाची हं, गोष्ट आहे की त्या हजारांमधून आज एक जण पुढे आलेला आहे. तर तुम्हाला आपल्या ज्या मागे राहिलेल्या जे 999 असतील हं, मुलं हं. किंवा 999 कुटुंब असतील, हां, त्या कुटुंबांना किंवा त्या मुलांना तुम्हाला काय हां. संदेश द्यावा वाटतो, की त्यांनी काय करावं आता? कारण की वेळ जशी जशी पुढे जाते तसं तसं नाही कॉम्पिटिशन खूप वाढत जाते, नाही का? तर तुम्हाला काय वाटतं? काय संदेश द्याल?
सर आता मला संदेश द्यायचा म्हणजे अलीकडे जर बघितलं तर आता तरुणांच्या पुढे इतकी आव्हानं आहेत. म्हणजे आपण साध्या साध्या गोष्टीतली आव्हानं बघूया. तर कुटुंबात आपण वावरत असताना म्हणजे पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं म्हणजे साधारणपणे उन्हाळ्याच्या वगैरे दिवसामध्ये काय व्हायचं की लाईट वगैरे म्हणजे 2010 साली आम्हाला लाईटचे पोल रवले. म्हणजे 2010 ते 11च्या दरम्यान आम्हाला घरी लाईट मिळाली. पण त्या अगोदर लाईट वगैरे नव्हती. तर दिवा असायचा आणि मग पंखा वगैरे तर विषयच येत नाही. एसी, पंखा किंवा तुमचं काय म्हणू आपण ते, ह्या सगळ्या साधनांपासून कोसो दूर असणारं हे गाव आणि अशा स्थितीमध्ये सगळी कुटुंबातली जेवण वगैरे झाली उन्हाळ्याच्या काळी 8, 8:30 ते जास्तीत जास्त 9 पर्यंत. तर काय व्हायचं की त्यावेळी सगळं कुटुंब अंगणात यायचं आणि अंगणात सगळे बसायचे. मग सुखदुःखाच्या गोष्टी असतील किंवा एकमेकाचं काय अडीअडचणी असतील ह्याविषयी चर्चा व्हायच्या. वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चा व्हायच्या, गोष्टी व्हायच्या. वेगवेगळे प्रसंग सांगायचे. कधी असं जर चर्चेतनं निघालं तर उसावर एखादा घडलेला प्रसंग असेल, वसईसारख्या ठिकाणी घडलेला प्रसंग असेल किंवा एखाद्या शेतात घडलेला प्रसंग असेल, असे अनेक प्रसंग तिथं बोलले जायचे आणि ह्याच्यातून मनाची जी काय म्हणू आपण एक खंबीरपणानं जे उभं राहणारं मन आहे, ते मनाची जडणघडण तिथून व्हायची. पण आज जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा घातक जो विषय आहे तो मोबाईल. आणि काय होतं की मोबाईलमुळं हरवत चाललेलं आहे. फक्त आता वेदना तिथं शिल्लक राहिलेली. आणि ह्या वेदनेचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? तर एकमेकांमधील संवाद, कुटुंबातील संवाद किंवा समाजाशी असणारा संवाद, हा संवाद कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. आज जर घरात बघितलं तुम्ही, तर 4 माणसं असतील, पुढे टीव्ही चालू असतो आणि 4 माणसांचं 4 मोबाईलवरती काहीतरी वेगळं चाललेलं असतं. म्हणजे त्यांना स्वतःच्या घरात सुद्धा स्वतःच्या आईशी बोलायला वेळ नाही, आपल्या वडिलांशी बोलायला वेळ नाही किंवा आपल्या भावाशी बोलायला वेळ नाही. कित्येक अशी कुटुंब आहेत, की आज आपण बघतो, की म्हणजे काय म्हणू, नवरा-बायकोचे जे संबंध आहेत, की अशा संवाद न झाल्यामुळे उद्ध्वस्त होताना दिसतायत. अनेक अशा घटना आता आपण समाजामध्ये बघतो. तर मला सगळ्यात पहिलं आव्हान आहे, की तरुणांच्या पुढलं तर मोबाईल. मोबाईल तुम्ही 100% वापरावा. मोबाईल वापरण्याचे फायदे खूप आहे. म्हणजे जर तुम्ही मोबाईलच्या विषयी विचार केला तर Google सारखा विषय आहे. तुम्हाला कुठलीही माहिती एका सेकंदामध्ये बसल्या जागी तुम्हाला तो पुरवू शकतो किंवा तुमच्या समोर आणू शकतो. पण ठराविक काळ तुम्ही मोबाईलला द्या आणि जो कुटुंबाचा वेळ आहे, रात्री 8 ते 10 किमान, तर तुम्ही त्या कुटुंबासोबत घालवा. कुटुंबासोबत एकत्र जेवण करा. जेवत असताना मोबाईल लांब ठेवा. वेगवेगळ्या चर्चा करा. आपल्या काय अडचणी असतील त्या बोला. म्हणजे ह्या गोष्टीमधून तुमचं मन खंबीर होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली तर त्या ह्याच्यामध्ये तणावामध्ये येऊन आत्महत्याचं जे प्रमाण आहे ते अलीकडे जास्त वाढलेलं आहे. हे आत्महत्याचं प्रमाण कुठेतरी कमी होईल आणि समाजाला जो एक चांगला नागरिक आहे, तो चांगला नागरिक त्या मोबाईलच्या कमी वापरानं किंवा ह्याच्यामुळं मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे, की तुम्ही शिक्षण घेत असताना मला जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे किंवा माझी जी आवड आहे, तर मला त्या शिक्षणाच्या माध्यमातून मला माणूस पहिल्यांदा घडायचा आहे. त्यानंतर माझ्या ज्या काही आवडी असतील किंवा माझ्या जे काय वेगळ्या संकल्पना असतील, त्या मला त्यातून सिद्ध करायच्या आहेत. फक्त मला नोकरी मिळवायची आहे किंवा फक्त मला पैसा मिळवायचा आहे, ह्या गोष्टीमध्ये अडकू नये. त्यामुळं तुम्ही वेगळ्या ह्यानं तणावाखाली असता आणि तणावाखाली असल्यामुळं तुमच्या इच्छित गोष्टींपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. हां, नोकरी तर मिळवणं हा महत्वाचाच विषय आहे. म्हणजे साधारणपणे आज तुम्ही जर विचार केला, तर एखादा मुलगा समजा एखादी मुलगी बघायला गेला, तर कधी-कधी तुम्हाला असं बोललं जाईल, की बाबा तुमच्याकडे पैसा नसेल, तर तुम्हाला त्या मुलीच्या घरचे किंवा मुलीचे नातेवाईक तुम्हाला म्हणू शकतील, की बाबा त्याचं काय आहे म्हणजे आपली बरोबरी आहे का त्याची? किंवा तो आपल्या लायकीचा आहे का? किंवा अशा पद्धतीने असे म्हणू शकतील. पण तुम्ही पैसा कमवा, 100% पैसा कमवा आणि जर तुमच्याकडे ज्ञान असेल, तर पैसे कमवायला नोकरीच असावी असा विषय येत नाही. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर वेगवेगळे क्लास वन अधिकारी सुद्धा आपल्या नोकऱ्या सोडून शेळी पालन असेल,
दुग्ध व्यवसाय असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा व्यवसाय असेल, अशा अनेक व्यवसायातून कुक्कुटपालन असेल. आता शासनानं तर कुक्कुटपालनाला तर वेगवेगळ्या पद्धतीने मोठं अनुदान दिलेलं आहे, म्हणजे अनुदान दिलं. सबसिडी दिलेली आहे 75-75%. म्हणजे अशा वेगवेगळ्या योजना असतील, त्या माध्यमातून सुद्धा आपण पैसा कमवू शकतो. पण आपल्याला एक माणूस म्हणून घडत असताना वेगळ्या आपल्या ज्या काही संकल्पना असतील, ज्या आपल्या गोष्टी असतील, त्या गोष्टी सिद्ध करण्याचं. आता मला ज्यावेळी ही कादंबरी लिहायची होती, ती कादंबरी लिहिण्याच्या अगोदर 10 वर्ष मला असं वाटायचं, की मला लिहायला पाहिजे. मला लिहायला पाहिजे. म्हणजे माझी एक कमी अशी माझ्यात आहे, की एखाद्याचं चांगलं अक्षर बघितलं तर मला तशा पद्धतीचं अक्षर माझं कधी येईल आणि तसं अक्षर आल्याशिवाय मला चैन पडत नाही. किंवा एखाद्यानं एखादी कादंबरी चांगली वाचलेली आहे, तर मला ती कधी कधी कादंबरी मी वाचेन किंवा एखाद्याने एखादा चांगला लेख लिहिलेला आहे, तर तशा पद्धतीने मला लेख लिहिता येईल का? म्हणजे मला आता एक गोष्ट सांगायची राहिली, की माझा मित्र जो आहे, मनोज खिलारी म्हणून, त्या मित्रानं मला म्हणजे वाचनाच्या गोष्टी मला ज्या त्यावेळी आर्थिक परिस्थितीने मला वाचायला साधन नसायचं, म्हणजे पुस्तकं वगैरे उपलब्ध व्हायची नाही. पण त्या मित्रानं मला काय केलं, की ग्रंथ महोत्सवातून वगैरे हजारो रुपयांची पुस्तकं तो खरेदी करायचा आणि मला भेट म्हणून द्यायचा. म्हणजे ह्या वाचनाच्या ह्याच्यात किंवा लिखाणाच्या ह्याच्यात त्याचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. म्हणजे खारीचा वाटा म्हणण्यापेक्षा माझा खारीचा वाटा असेल, पण ह्या लिखाणाच्या संदर्भात त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्याने इतकी मला मदत केली, म्हणजे आजही मला एखादी अडचण आली तर तो तितका त्या ह्याच्यामध्ये उभा राहतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मला सारखं विचारत राहते, बाबा आता काय लिहितोयस, आता काय वाचतोयस, मग ही वाचलंस का, मग ही वाच, मग ग्रामीण साहित्यातलं हे पुस्तक अतिशय अस्सल आहे किंवा हे पुस्तक मला चांगलं वाटतंय किंवा ह्या ह्या संकल्पना मला चांगल्या वाटतात, मग ह्या संकल्पनांकडे लक्ष दे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची जी उडणबरण आहे, ते सगळं त्याच्याकडून मला मिळतं. आणि म्हणून मग मला काय म्हणायचंय, की पैशाच्या मागे न धावता मला काहीतरी वेगळं व्हायचंय, मला जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचंय किंवा किंवा माणूस वेगळेपणाला वाढायचा आहे. ही गोष्ट तरुणांनी डोक्यात ठेवायला पाहिजे आणि कुठेही तुम्हाला परिस्थिती आडवी येत नाही. म्हणजे पैसा अडवा येत नाही शिक्षणासाठी, ज्ञानासाठी किंवा तुमची परिस्थिती आडवी येत नाही. म्हणजे साधारणपणे मी कमाल शिकायला ऍडमिशन घेतल्यानंतर माझ्या पायात चप्पल नव्हती. दुसरी गोष्ट कुठलंही पैशाचं साधन नव्हतं आणि अनेक वेळा म्हणजे मी एम-ए सुद्धा कमाल शिकातून केलेलं आहे. अ, 11-12वी सुद्धा कमाल शिकातून केली. म्हणजे तुम्हाला शिक्षणासाठी किंवा ज्ञान संपादन करण्यासाठी तुम्हाला कुठलीही आर्थिक परिस्थिती किंवा आपल्या आई-वडिलांकडे काय एखादी गोष्ट नाही, ही गोष्ट तुम्हाला आडवी येत नाही आणि त्यामुळं तुम्ही आई-वडिलांना तशा पद्धतीने दोष देऊ नका. आई-वडिलांना आपला अभिमान कसा वाटेल किंवा आपण कसा आनंद देऊ शकेल, पैशाशिवाय सुद्धा तुम्ही आनंद देऊ शकता. आज जरी मी 4 वर्षापूर्वीपासून जरी काम करत असलो, तर ते विनानुदानित महाविद्यालय आहे. म्हणजे आमचा जो पगार थोडाफार दिला जातो, तो ती संस्था देते आणि त्यामुळं आमच्या वडिलांना किंवा माझ्या वडिलांना त्याचा कधीही काय म्हणू आपण, हे वाटलेलं नाही, म्हणजे कमीपणा वाटलेला नाही. पण ज्यावेळी पुस्तक त्यांच्या हातामध्ये दिलं किंवा त्यांच्या हातात देऊन त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. तो जो आनंद किंवा आजही मला एखाद्या लेखकाचा, एका समीक्षकाचा एखादा फोन येतो आणि प्रतिक्रिया कळवतात. ते वडील ऐकतात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहे, बस त्यांना पैसा, पाणी वगैरे काय नको. त्यांना असं वाटतं, की माझं मुलानं वेगळं काहीतरी केलेलं आहे किंवा वेगळ्या पद्धतीचं समाजात काहीतरी केलेलं आहे किंवा सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी केलंय. ही जी समाधान मी बघतो, त्यावेळी बरं वाटतं आणि त्यासाठी काय पैसा लागत नाही. म्हणजे पैसा तर तुम्हाला 100% पाहिजे. पैशाशिवाय तुम्हाला समाजात किंमत नाही का, तर 100% नाही. म्हणजे आज जरी मी पुस्तक लिहिलेलं असेल, म्हणजे मला आवर्जून सांगायला खरं अभिमान वाटेल, की माझ्या पुस्तकावर लोणारी समाज म्हणून मला पहिली प्रतिक्रिया दिली ते के.टी. मुंजे सर. म्हणजे के.टी. मुंजे सर मला नेहमी म्हणजे त्या पुस्तकाच्या नंतर, पुस्तक प्रकाशनाच्या नंतर त्यांना कुठून पुस्तक मिळालं, पुस्तकाची माहिती मिळाली मला माहीत नाही. पण त्यांना जशी माहिती मिळाली,
तसा त्यांनी माझ्याशी संपर्क चालू केलेला आहे. वेळोवेळी मला ते विचारतात किंवा वेळोवेळी काहीतरी सांगत असतात किंवा अनेक लोकांना त्यांनी पण सांगितलं, की मग त्यांच्यानंतर मला चंद्रकांत गीते सरांचा फोन आला. म्हणजे इतकी चांगली माणसं म्हणजे समाजामध्ये सुद्धा तुम्ही वेगळं काहीतरी करत असता. म्हणजे के.टी. मुंजे सरांना मी कधी भेटलेलो नाही किंवा कधी त्यांचा माझा संपर्क नाही किंवा आज तुम्ही होस्ट म्हणून ज्यावेळी माझा कार्यक्रम तिथं घेता, की म्हणजे एवढी सगळी मोठी माणसं त्या प्लॅटफॉर्मवरती येऊन गेलेले आहेत किंवा आपलं विचार व्यक्त करून गेलेले आहेत. पण ह्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला बोलायची संधी देणं, ही सुद्धा अतिशय मोठी गोष्ट आहे. म्हणजे ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट. आणि सकाळीच वडिलांना मी म्हणलं, की तर वडील म्हणले, की कुठं नेमका कार्यक्रम आहे? तर सर मी म्हणलं, की बापू मोबाईलवरतीच आहे. तर मला पण ऐकायचं आहे म्हणले, पण काय कारणास्तव त्यांना आता जरा बाहेर जायला लागलं. त्यामुळे त्यांना ऐकायला मिळालं नाही. पण ही जी एक गोष्ट असते, म्हणजे ही समाजातील लोक आहेत, जी जाणकार लोक आहेत. म्हणजे ही सुद्धा आपली एक पालकच आहे. म्हणजे के.टी. मुंजे सर तर मला इतक्या वेळा म्हणजे एखादा पुरस्कार मिळाला तर अभिनंदनाचा फोन असेल किंवा मेसेज असेल किंवा आधीमध्ये सुद्धा कुठं काय एखादी त्यांनी बातमी वाचली तर त्या संदर्भाने मला ते मोटिवेट करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना, समाजाने तुमच्याकडे बघत असताना वेगळ्या दृष्टीने बघावं किंवा एक माणूस म्हणून किंवा चांगला माणूस म्हणून बघावं, ही गोष्ट तुम्ही तुमच्या शिक्षणातून वगैरे घ्यायला पाहिजे. तर आणि शिक्षण म्हणजे परिस्थितीच्या ह्याच्यानुसार आणि सगळ्यात महत्वाचं मोबाईल तर सांगितलंच मी. त्यानंतर जर तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल, कमी पैशामध्ये, कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही व्यसनांपासून दूर राहा. सगळ्यात महत्वाचं व्यसन जे आहे ते तुमच्या आई-वडिलांना सुद्धा नैराश्यमध्ये घेऊन जातं. तुम्हाला सुद्धा नैराश्यमध्ये घेऊन जातं. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याला सुद्धा एक व्यसन सुद्धा कारणीभूत ठरू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहावा. एक चांगला माणूस म्हणून घडत असताना, चांगला माणूस आपल्याला घडायचा आहे किंवा शिक्षण घेत असताना एवढं ध्येय पहिल्यांदा ठेवा. पैसा काय आपोआप कुठूनही येऊ शकतो किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पैसा कमवू शकता. आता पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळी साधनं आहेत. वेगवेगळ्या मार्गाने पैसा तुम्ही कमवू शकता. पहिलं कसं व्हायचं, की माणसं शिकलेली नसायची. त्यांना एवढं काय म्हणू आपण, त्यांचं वैचारिक काय म्हणू, एक मर्यादा होती. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. म्हणून त्यांना उसाला वगैरे जायला ठेवायचंय. आता पूर्वी समजा जर 1000 कुटुंब जात असतील, तर आता 400-300 कुटुंब उसाला जातात. म्हणजे अनेक कुटुंबांनी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्या कुटुंबातील लोकं शिकली. त्यांना वेगवेगळ्या पैसा मिळवण्याच्या वाटा माहीत झाल्या. मिळाल्या. मग त्यांनी हे कष्टप्रत जे काम आहे, ते काम थोडंसं बाजूला सारून आता अशा थोड्या कष्टामध्ये किंवा आपल्या घरी बसून किंवा आपल्या घरात राहून काय करता येईल आणि कसा पैसा कमवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. हे सगळं सुद्धा शिक्षणातूनच साध्य झालं. तर ह्या सगळ्याकडे बघत असताना एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघून आपण शिक्षण घ्यावं, ही एक अपेक्षा आहे आताच्या तरुण पिढीकडून. श्रोत्यांना काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर ते अनम्यूट करू शकतात आणि आपले जे वक्ते आहेत विठ्ठल खिल्लारी यांच्याशी ते डायरेक्ट संपर्क किंवा संवाद साधू शकतात. कुणाला काही विचारायचं आहे, काही बोलायचं आहे, काही हॅलो प्रतिक्रिया हॅलो द्यायची? आवाज येतोय? हॅलो सर. हा, येतोय आवाज. हा सर, खूप चांगला विषय आपण आज या अनुषंगाने घेतलाय. म्हणजे खरं तर जे सवळा आहे नावाचं, जे सवळा म्हटलं की ते मला त्या शब्दाचा अर्थ लगेच कळाला, कारण की सुद्धा ह्या जीवनाचा थोडासा अनुभव घेतलेला आहे. कारण माझं गाव सुद्धा तसं रुरल भागातलं शिंगोर्णी गाव आहे. हा त्याच्यामध्ये हा हा. म्हणजे भरपूर लोक त्या ठिकाणी उसाला जायची. त्याच्यामुळं तो सगळा विषय जो आहे तो मी स्वतः अनुभवलेला आहे. कारण की आमच्याकडे अशी परिस्थिती असते की दिवाळीच्या साधारणतः अलीकडचा जो काळ असतो, दिवाळीच्या अगोदरचा एक 15-20 दिवस, जशी दिवाळी जवळ येईल तसं त्या ठिकाणी उसाला जाण्याची चाहूल तिथं लागली जाते. आणि अशी बरोबर. परिस्थिती असते की त्या आमच्या गावामध्ये प्रत्येक घरी एक एक तुम्हाला ट्रॅक्टर बघायला मिळतो. आणि त्याच्या अगोदर हम्म. तुम्ही बघितलं तर असं वाटतं की हे गाव खूप श्रीमंत आहे आणि इथे खूप सारं म्हणजे नाही का प्रत्येकाच्या घरी ट्रॅक्टर दिसतो. पण हा हा दिवाळीच्या हा. 15 दिवसानंतर असं लक्षात येतं की तो प्रत्येक घरातला माणूस इथे माणूसच राहत नाही. म्हणजे नाही का त्या ट्रॅक्टरमध्ये तो बसून त्याच्या उदरनिर्वाहासाठी कोल्हापूरच्या साईडला त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे अशी विदारक परिस्थिती आहे आणि फार वेगळी, म्हणजे त्याचं आयुष्य फार वेगळं आहे. असं मी सुद्धा, माझे वडील स्वतः मुकदम होते वारणा सहकारी कारखान्यात, त्या ठिकाणी त्यांनी पहिला नंबर काढला. म्हणजे हा 3 हा हा. टोळ्या, 4 टोळ्या हम्म. असायच्या त्यांच्या.
आणि मी सुद्धा ते उन्हामध्ये जायचो, मी सुद्धा जायचो त्यांच्याबरोबर. ते मला तिथलं सगळं जीवन माहिती आहे. म्हणजे रातचं त्याला कधी रातचा तो 2 वाजता येईल, 3 वाजता येईल ट्रॅक्टर. त्यावेळेस तो भरायला जावं लागायचं. म्हणजे त्यावेळेस असा विषय त्याचे फार विदारक जीवन. आणि आपण सांगितलेलं खरं आहे, की आता परिस्थिती बदलली. लोकांचे नाही का अर्थार्जन करण्याचे माध्यम वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर त्याच्यात फरक झालाय. परंतु ते जेव्हा मी 16 हे पुस्तक तुमचं बघितलं, त्यावेळेस मला सुद्धा जीवन त्या ठिकाणी त्याच्याबरोबर मी रिलेट करता आलं मला. आणि मी सुद्धा तसंच माझंही शिक्षण कसं व्हायचं सर, की 3-4 महिने मी तिकडे उसाला वडिलांच्या बरोबर जावं लागायचं आणि 3-4 महिने शाळा असायची. पण शिक्षक चांगले होते. त्यामुळे ते म्हणायचे चला जाऊ दे, हुशार आहे मुलगा, जाऊ दे पुढे जाऊन. त्यांनी मग ते मी त्यानंतर मग मी परत मी स्वतःच म्हणजे नाही का शिकायला लागलो, घरी आजी राहायला लागलो आणि ते करत करत मी माझं इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि आता चांगल्या हा याच्यामध्ये काम करतो. परंतु हे जीवन मी अनुभवलंय, की फार वर्णन फार चांगलं करता येईल, की बाबा अगोदर हा माणूस फार श्रीमंत वाटायचा गावामध्ये. प्रत्येक घरामध्ये ट्रॅक्टर असायचा आणि त्यानंतर घरात माणूस ही अशी विदारक परिस्थिती असायची. खूप चांगलं पुस्तक आहे सर. मी 100% हे पुस्तक आम्हाला कसं मिळवता येईल सर, जरा थोडं मार्गदर्शन करता येईल. मी काय करतो, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. कार्यक्रम झाल्यानंतर मी तुम्हाला एक नंबर देईन. त्या नंबरवरती तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल. म्हणजे तुम्ही तुमचा पत्ता दिला की ते पुस्तक तुम्हाला घरपोच करतात पोर्टल. चालेल. मी सन्माननीय मुंजे सरांकडून आपला नंबर घेतो. थँक्यू हो सर, हो थँक्यू सर. सर. खूप खूप हो शुभेच्छा सर. सर. ओके, तुमचं पण अभिनंदन. अजून कोणी? अजून कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची आहे किंवा काही बोलायचं आहे? हॅलो, हा बोला. हा, नमस्ते. आवाज येतो का? येतो येतो. हा, येतो. हा, सर्वप्रथम समाजातले पहिले कादंबरीकार म्हणून तुमचं हार्दिक अभिनंदन. सर, भरपूर वेळा अभिनंदन. आणि कादंबरी मी वाचली. कादंबरी मधलं भाषा सौंदर्य खूप चांगलं आहे. हा सर. नंतर जसे उच्चार आहेत तसंच लेखन केलेलं आहे. हे हा सुद्धा सर. खूप मला भावलेलं आहे. हा सर. वास्तव चित्रण केलेलं आहे. हा हा सर. कोणत्याही प्रकारचा आडपडदा ठेवलेला नाही. हा सर. ओटात एक पोटात एक असं काही नाही. हा जे हा आहे सर. सरळ आहे. हो सर. कादंबरीतून मला एक दुसरी गोष्ट शिकायला मिळाली. हा संघर्ष सर. काय आहे ते विठ्ठल आप्पा खिलारीकडून शिकावा. थँक्यू सर. नंतर ही कादंबरी विद्यार्थ्यांनी वाचावी ही माझी इच्छा आहे आणि याच्यापासून त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. त्याच्यानंतर शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्त्रोत आहे तुम्ही. हो सर, थँक्यू सर. हॅलो, आवाज येतो का? येतो हा येतोय सर, आवाज. आवाज येतो. हो. उचल्या, उपरा, बलुत आणि किशोर शांताबाई काळे हा सर. यांच्या तोडीची कादंबरी आहे. याचं मला खूप समाधान वाटतं. थँक्यू सर. हा, आणि पुन्हा एकदा आपल्या समाजातले पहिले कादंबरीकार म्हणून तुमचं खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर. छोटे फॅन बंद कर, मला गार लागते आता. अजून कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची आहे का? हॅलो. कोणाला काही बोलायचं आहे? विठ्ठल खिलारी यांच्याशी संवाद साधायचा आहे? ठीक आहे, हरकत नाही. आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, लोणारी चेंज मेकर्स म्हणून. त्याच्यामध्ये मी हा सर. तुमचा नंबर शेअर करतो हो सर. आणि तुम्हाला पण त्या ग्रुपमध्ये मी ऍड करून घेतो. वाटल्यास तुम्हीच तुमचा नंबर आणि पुस्तक कसं मिळवता येईल याबद्दलचा एक हो सर. मेसेज, विस्तृत मेसेज त्याच्यामध्ये टाकून द्या. आजच्या हो या सर. कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल आणि आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल खूप खूप आभार. कारण की आपलं 2च आठवड्यापूर्वी बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर आपण असं ठरवलंय की या प्लॅटफॉर्मवरती कार्यक्रम घेऊ. त्यासाठी तुम्ही लगेच तयार झालात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील लेखनासाठी संपूर्ण लोणारी चेंज मेकर्स आणि संपूर्ण ग्रुप तर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.
अजून खूप खूप चांगल्या कादंबरी आम्हाला तुमच्याकडून अ, वाचायच्या आहेत आणि नक्कीच तुम्ही समाज प्रबोधनासाठी खूप मोठं कार्य कराल याची आम्हाला खात्री आहे. एवढं सांगून मी आज इथे कार्यक्रम संपवतो.